नर्मदे हर. रात्री आम्ही विश्राम संत सियाराम बाबा यांच्या आश्रमामध्ये भट्ट्यान बुजुर्ग किंवा तेली भट्ट्यान या ठिकाणी केला. परिक्रमावासी बरेचसे झोपलेले आहेत आणि काहींचं आवरावर चालली. आणि काही परिक्रमावासींची आरती सुद्धा सुरू आहे, शंखनाद सुरू आहे. 4:30 वाजले आमचा नियम आहे. आम्ही तर उठणारच, मैयाच्या स्नानाला जाऊ. रात्री काय झालं, प्रत्येक गादीवर असा टप 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 आवाज येतोय, कोणाच्या अंगावर पडतोय. म्हटलं नेमकं काय आहे, तर हे पूर्ण चॅनलला पाणी आहे. दिसते का काय माहिती तुम्हाला, हे पूर्ण चॅनल ओले झाले. मैयाच्या वाफा येत आहेत आणि मैया या पाण्याच्या माध्यमातून आपलं प्रेम या ठिकाणी आपल्या भक्तांवर बरसवत आहे. मैयाची कृपा आहे, खूप आनंद आहे. प्रत्येक गादीवर टप 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 असा आवाज यायचा. सावध होती आणि मैयासुद्धा सांगत होती की काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे, तुमच्या रक्षणार्थ, तुमच्या सेवेमध्ये आहे. सर्व भक्तांना मैया सांगत होती. चालतंय, आनंदच आहे. असं वाटत नाही पहाटेची 4:30 वाजले. भाविक भक्तांमध्ये, परिक्रमावासींमध्ये एवढा उत्साह आहे. आता तुम्हाला दिसणार नाही, ते मैयेचं पात्र आहे. हां, दिसतंय बघा. आणि हे जे पांढरं दिसतंय ना भोर, ह्या वाफा निघत आहेत. मैयाने आमच्या स्नानासाठी पाणी उकळून ठेवलं आहे. वाईट पाहते, चला या पटपट स्नान करा, आंघोळ करा. हे जे पांढरं पांढरं दिसतंय, हे मैयाच्या पात्रातील वाफा आहे. ह्या अशा वाफा दिसत आहेत आणि खूप लांब पात्र आहे. लाईट दिसतो ना तिथपर्यंत पात्र आहे आणि पूर्ण पात्रात अशा वाफा निघत आहेत. नर्मदे आज जरा जास्त तापवलं आहे मैयाने पाणी. नर्मदे आसनावर पाणी पडतंय वरून. लय गारठ आहे, खूप थंडी आहे. नर्मदे हर, माता श्री नर्मदे हर. तेली भट्ट्यान येथील या घाटाचं दृश्य आहे. आज खूप जास्त थंडी पडली, त्याच्यामुळं मैयामधून अशा वाफा निघत आहेत. मैयाने आपल्या परिक्रमावासी भक्तांकरिता असं पाणी उकळून ठेवलं आहे. पहाटे 4 पाणी उकडलेलं आहे. आमच्यासुद्धा तेव्हा आंघोळी झाल्या, पण इथलं दृश्य पाहण्यासाठी आणि सूर्योदयाची वाट पाहण्यासाठी आम्हाला इथं थांबावं लागतं आहे. सूर्योदय झाला म्हणजे आम्ही आमच्या प्रवासाला आरंभ करू. आणि लांबचं काही दिसत नाही या वाफांमुळे. पलीकडच्या काठाला एक छोटंसं मंदिर आहे, दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हां, दिसतंय का, बहुतेक दिसत असेल तुम्हाला. आणि असं जास्त या वाफांमुळे दिसत नाही आहे. इकडं मैयाचा तट आहे, पुढे सागराकडे मैया जात आहे. तिकडचं तर काही दिसतच नाही, पूर्ण वाफा आहेत. आणि ह्या मासोड्या आहेत, त्यांना आम्ही आता चारा दिला. हे बाबाजी आले चने घेऊन, चने फोड़ता है बघा. 5 मिनट रखिए, 5 मिनट आलिए, 5 मिनट यही आ जाएंगे, यही आ जाएंगे. महाराज जी के द्वारा लक्ष्मियों के लिए प्रसादी दी जा रही है.
नर्मदे हातात किनारा आहे. हे सियाराम बाबांची समाधी आहे. या मंदिरामध्ये सियाराम बाबा पूजा करायचे आणि तिकडं पिवळ्या पडमामध्ये बांधलेलं आहे. तिथं सियाराम बाबांची मूर्ती बसणार आहे. असा हा परिसर आहे. खूप मोठं बांधकाम चाललं आहे इथं. पुढच्या वर्षीपर्यंत कदाचित बांधकाम पूर्ण होईल. हे ते फार मोठं वटवृक्ष आहे. सुंदर परिसर आहे. खूप प्रसन्न वाटलं. रात्रीचा विश्राम खूप छान भोग प्रसादी इथे मिळाली. मैयाला भोग चढला. आनंद झाला. नर्मदे हर. आता इथनं आम्ही पुढं हलणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. वाटेत परिक्रमावासांनी कपडे सुकवायला टाकलेत. पुढं लांबपर्यंत दिसत आहेत परिक्रमावासी. पाठीमागे आहेत. चालतात. कोणी लवकर निघून आराम करतात. भरपूर परिक्रमावासी भरपूर. म्हणूनच आश्रमांमध्ये गर्दी होते. रस्ता खडतड आहे. याची आवड लय लोकांना आहे. त्यामुळे कमी नाही आहे माईच्या भक्तांची. माईला भक्त खूप आहेत. खूप लेकरं आहेत माईला. नर्मदे हर. नर्मदे हर. सर्व मित्रमंडळींना धन्यवाद. आपण दिलेल्या हार्दिक शुभेच्छांचा मी अंतःकरणापासून स्वीकार करतो. आणि मैया याच्या या पराक्रमामध्ये आमच्या पाठीमागा धबधबा आहे का, एक छोटी मैयाची सहचरणी नदी आहे. या नदीचा संगम पुढे जाऊन नर्मदा नदीमध्ये होणार आहे. तिच्या काठावर बसून आम्ही या ठिकाणी आता वाढदिवस सेलिब्रेट करतो आहे. गजानन माझ्याबरोबर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे आहे आमलठा गाव. इथून अर्धा किलोमीटरवर मंदिर आहे. छोटंसं गाव आहे. वस्ती. गावाच्या बाहेरून कडेकडेने परिक्रमा मार्ग जातोय. चांगलं आहे. खूप छान आहे. छोटंसं गाव आहे. दूर दूरपर्यंत मध्ये दरी आहे काहीतरी. नर्मदे हर. नर्मदे हर. लेपा घाट येथील भजन प्रसादी घेऊन आम्ही पुढे आलो असता. हा इथं संगम आहे मैयाचा. आणि ही नर्मदा मैयाची सहाय्यक नदी आहे. पूल झाला आहे मोठा. या नदीचं पात्रसुद्धा खूप मोठं आहे. अर्धा किलोमीटरच्या वर पात्र असेल. खूप मोठा पूल आहे. नर्मदा मैयाची सहाय्यक नदी आहे ही. नर्मदे हर. नावही असेल नदीचं काही. नर्मदे हर. खूप मोठा प्रवाह आहे. तिथे दोन पाण्यांचे रंग वेगवेगळे दिसतात. नर्मदा मैयाचा वेगळा रंग आहे आणि या पाण्याचा वेगळा रंग आहे.
नर्मदे हर नर्मदे हर। नर्मदा परिक्रमा वासियों के लिए भोजन प्रसादी एवं विश्राम सेवा। रामकुटी आश्रम, वेदा संगम, माकडखेडा। ही जी नदी आपण आता पाहिली ही वेदा नदी आहे। वेदा नदी, माँ नर्मदेची सहाय्यक वेदा नदी, आणि त्या नावाने इथे वेदा संगम आश्रम आहे। इथे सुद्धा काही परिक्रमावासी प्रसादी घेण्याकरता थांबले होते, निघतायत ते आता पुढे। नर्मदे हर। नर्मदा माँ रामकुटी आश्रम अन्नक्षेत्र वेदा संगम माकडखेडा 99 26 03 11 91 MP। 3 किलोमीटर लेपा घाटापासून 3 किलोमीटर अंतरावर सुंदर परकम्मा कुटी खूप छान आहे। खूप निवासाची व्यवस्था सुंदर आहे इथे आणि भोजन प्रसादीसुद्धा आहे। नर्मदे हर। नर्मदे हर। माँ नर्मदा परिक्रमा मार्ग माकडखेडा। माकडखेड्यावरून एक रूट आहे परिक्रमासाठी आणि एक इथनंही आहे परिक्रमा मार्ग सरळ कठोरा, फक्त 2 किलोमीटर इथने। चला नर्मदे हर। यांच्या मनात आलं हा आश्रम माझ्या ओळखीचा आहे, या बायाने आमच्या नर्मदे हर। कठोरा या गावामध्ये आज आश्रमात आपला रात्री विश्राम आहे। पुढे आश्रम आहे आणि आश्रमामध्ये आज आसन लावायचं। नर्मदे हर। मातश्री नर्मदे हर।